चला सगळे नवीन फोटोग्राफर बसून घ्या. संत्रा परिषदेचे असणारे आयोजक हे राजा खाली बस, खाली बसून लाईव्ह करायचं. खाली बस, खाली बस, नाही तर पाठीमागे निलेश विश्वकर्मा, पक्षाच्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, अमरावतीच्या निशाताई शेंडे, त्याच्याच बरोबर दर्यावांजी फुंकर, नागोरावजी पांचाळ, मुंडेताई, पीकेबीचे असणारे सगळेच अधिकारी त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल त्यांचेही आभार. उपस्थित बंधूंनो आणि भगिनी, विदर्भाच्या कुठलंही पीक असेल किंवा विदर्भातलं खनिज असेल, याला एक असं उदासीन भूमिका आपल्याला त्या ठिकाणी दिसते. उदासीन भूमिका जी आहे त्याचे एकमेव कारण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या विभागाचं उत्पन्न जास्ती त्याचा असणारा अधिकार. दुर्दैवाने अमरावती जिल्ह्यामध्ये 2 मंत्री, पण या दोन्ही मंत्र्याने एकदा तरी संत्र्याचा किंवा कापसाचा प्रश्न किंवा इथला असणारा खनिजाचा प्रश्न त्या कॅबिनेट मध्ये मांडलाय का हे पहिल्यांदा त्यांनी खुलासा करा. अमरावतीची गाडी पकडायची, मुंबईत उतरायचं, मंत्रालयामध्ये 2-3 दिवस बसायचं आणि पुन्हा अमरावतीला परत. इथं भेट दिली, तिथं भेट दिली, तिथं भेट दिली, त्याच्या पलीकडे काही नाही. आता मंत्री झाला नाही तर टाकीवरती चढ. म्हणजे नौटंकी शिवाय दुसरं काहीच नाही. आणि माझं म्हणणं आहे की नौटंकी ते कॅबिनेट मध्ये करणार, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नौटंकी कर. आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नौटंकी केली तर त्याला माहिती आहे दुसऱ्या दिवशी गांडीवरती लाभ. नौटंकी होणार नाही, तिथे नौटंकी होणार नाही. अधिकाऱ्यापुढे नौटंकी होईल, पाण्याच्या टाकीवरती नौटंकी होईल, पण कॅबिनेट मध्ये नौटंकी होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मी अनेक वेळा म्हणालो की विदर्भाच्या पिकांचा प्रश्न असेल किंवा इथल्या असणाऱ्या खनिजाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ही उदासीनता घालवायची असेल, आपणही ऐकत नाही. आम्ही नुसतं बोलत राहतो
की वेगळा विदर्भ झाला पाहिजे, मानसिकता आहे का? फक्त तोंडाची मानसिकता आहे का? बोलण्याची मानसिकता आहे का? निवडणुकीमध्ये मतदान देण्याची मानसिकता आहे का विधानासाठी? ती दिसत तर नाही. शरद जोशी बिचारे गेले, त्यांनी त्यांच्याबरोबर मार्च काढला होता. ही उदासीनताच खऱ्या अर्थाने विदर्भाची मारक आहेत हे आपण असताना लक्षात घ्या. आज आपण असणारे भाषण झाली तर या पिकाची 4 व्हरायटी निघाल्या, ह्याच्या 2 निघाल्या, ह्याच्या 3 निघाल्या. पीकेवीन सांगितलं आम्ही 2 व्हरायटी आज काढलेल्याच आहे. चांगली गोष्ट आहे, स्वागत आली. त्याची माहितीच कोणाला नाही. जशा अनेक गोष्टी दप्तरी ठेवण्यात आल्या तशी याही महाराष्ट्र शासनाने सांगितलं की हेही दप्तरी ठेवा. ब्याण्णव 93 मध्ये इस्रायल बरोबर बसून पीकेबीने असणाऱ्या कापसाचं संशोधन केलं. बरंच चांगलं संशोधन केलं, पण नंतर त्या संशोधनाचा प्रचारच झाला. याचं कारण की ज्याला आपण निवडून देतो त्याला असणारा त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्याला फक्त असणारा पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदार खासदाराची बॅग वाजवण्याच्या पलीकडे, बॅग वागवण्याच्या पलीकडे दुसरं त्याला काम मिळणार. हे दुर्दैव आहे. त्याला माहितीये मी बॅग वागवले तर मला मंत्रिपद मिळालं, मी बॅग वागवले नाही तर मला मंत्रिपद नाही. ही जर लिडरशिपची क्वालिटी असेल, ही जर निवडून दिलेल्या व्यक्तीच्या असणारा प्रतिबिंब असेल तर त्याला त्या महाराष्ट्रामध्ये विचारणार तरी कोण आहे? कॅबिनेटमध्ये कोण विचारणार? विभागाचा विकास करायचा असेल तर राज्य सत्तेची गरज आहे, नाही असं नाही. ती साथ मिळाली तर लोक त्या ठिकाणी पळायला लागतात. ती साथ मिळाली नाही तर लोक आपल्या परीने पळायला लागतात, पण ते त्याला पळता येत नाही अशी परिस्थिती. जे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असणारा संत्र्यांच्या शेतकऱ्यांचं असणारं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. माफक अपेक्षा होती. माफक अपेक्षा त्यांनी काय व्यक्त केली की शरद पवारांसारखा व्यक्ती साखर कारखान्यासाठी कारखाना वाचावा म्हणून आतोनात प्रयत्न. एखाद्या वर्षी साखरेचं पीक गेलं तर साखर आयात होणार नाही याची दक्षता घेतली जाते. कच्ची साखर आणल्या जाते, ती कच्ची साखरची प्रक्रिया त्या साखर कारखान्यामध्ये केली जाते आणि कारखाना जागवण्याचं असणारं कामकाज केलं जातं. अशी असणारी परिस्थिती. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आपण असं धरलं तर 108 साखर कारखाने, सहकारी तत्वावरती उभे राहिलेले 108 सहकारी कारखाने. जे कारखाने उभे करत असताना
शेतकऱ्याला सांगितलं की तू 1 रुपया फक्त उभा कर, तू 1 रुपया उभा कर, 9 रुपये आम्ही तुला देतो. म्हणजे 100 रुपयातले 10 रुपये तू उभा कर, 90 रुपये आम्ही तुला देतो. आणि कारखाने उभे राहिले. ते धोरण इथं का नाही आलं? आज विदर्भातल्या बजेट मधलं बॅकलॉग आपण असणारा म्हणतो. मंत्री महोदयांना याचीही जाणीव नसेल की गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली हा बॅकलॉग क्लिअर करण्यासाठी एक समिती असते. रिजनल बॉडी ज्याला असं म्हटलं जातं, आज ती पण नाही. ती समिती जरी जर असती तर कदाचित त्या समितीकडे निधी असतो. तो निधी हा संत्र्याचं प्रक्रिया केंद्र उभं करण्यासाठी आपण लढा तरी त्या ठिकाणी दिला असतो. किती व्यवस्था उदासी. या उदासीनतेमध्ये आपणच खतपाणी घालतो ते लक्षात. काय सांगितलं जातं की विदर्भ स्वतःच्या पायावरती उभा राहू शकत नाही. मी दुर्दैवाने असं म्हणतो की ज्या दिवशी विदर्भ वेगळा झाला आणि मुंबईचं वेगळं राज्य झालं तर पश्चिम महाराष्ट्रावाले पुन्हा गाय बकऱ्या घेऊन या बाजूला आल्याशिवाय राहणार नाही. ही प्रथा होती. मी नवीन नाही सांगत, मी माझ्या मनाने नाही सांगत. कोकणातल्या डोंगरांमधलं पाणी, विदर्भ, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि त्याच्यानंतर सोलापूर आणि आता असणारं उजनीचं असणारं पाणी उस्मानाबादला जाते, लातूरला जाते, बीडला आता जाईल. तर हिरवागार प्रदेश आपल्याला दिसला नसता. इन्व्हेस्टमेंट केली, चांगली केली, स्वागत आले. चूक झालं मी अजिबात म्हणणार नाही. तिथल्याही लोकांचा विकास झाला पाहिजे. पण जो भाग खाऊन पिऊन सुखी होता, जो भाग खाऊन पिऊन सुखी होता, आज नियोजन नाही म्हणून तो असाला दुःखाच्या अवस्थेमध्ये गेला. अशी परिस्थिती. विदर्भ हा खाऊन पिऊन सुखी होता, 80 पर्यंत सुखी होता. 80च्या नंतर दुःखाच्या सावटीमध्ये गेलाय. या दुःखाच्या सावटीमधून बाहेर पडायचं असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय दुसरं राज्य नाही, एवढं लक्षात. आज इथला संत्रा जातोय कुठे? कुठे जातो? हैदराबादलाच जातो ना. एक्सपोर्ट होत असेल तर फक्त बांगलादेशला. आपण जसं इथल्या तज्ञांकडून ऐकलं की याची क्वालिटी वाढवली शकते आणि याची क्वांटिटी सुद्धा वाढवल्या जाऊ शकते. पण क्वांटिटी वाढवायची असेल
आणि क्वालिटी वाढवायची असेल तर त्याला शासनाचा पाठिंबा पाहिजे. पीकेव्हीच्या असणाऱ्या पंचबाई आणि इतर सगळ्यांचा असणारा या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी एक सेंटर तांदूळ रेल्वेमध्ये उघडण्याचं त्यांनी मान्य केलं आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याचं घोषणा केली. पण एक भाग आहे त्याच्यातला, कुठल्याही पिकाला जोपर्यंत राजेशाही नाही तोपर्यंत त्या पिकाची वाढ होत नाही हे आपण लक्षात घ्या. त्या राज्याची वाढ. कृषी मंत्री काय काय नावं घेतात मला माहित नाही, पण मी त्यांना असं विचारतो, हा जो कोकणातला अल्फान्सो आहे हा अमेरिकेत जावा म्हणून प्रयत्न कोणी केला? कुठल्या मंत्र्यांनी केला? कुठल्या मंत्र्यांनी केलं नाही. याच अकोल्यामधला असणारा आलसी नावाची व्यक्ती आहे, त्यांनी अमेरिकेच्या गव्हर्नमेंट बरोबर असणारा पत्रव्यवहार केला आणि त्यांनी असं सांगितलं की जगातला असणारा सगळ्यात चांगला आंबा हा अमेरिकेत येत नाही, त्याचे हे सगळे पॅरामीटर्स आहेत. आणि बीआरसीने एक मशीन साध्य केलेली आहे की त्याच्यातून आंब्याच्या घरामध्ये कीड आहे की नाही हे असणारं पाहायला जाऊ शकतं. तो त्याच्यातून पास झाला तर मग अमेरिकेमध्ये यायला अडचण नाही. त्याच्या ह्या पत्रव्यवहाराने कोकणातला अल्फान्सो हा असणारा अमेरिकेत जायला गेला, महाराष्ट्र शासनाने नाही. कोकणातलं पाणी पाहिजे पश्चिम महाराष्ट्रवाल्या, पण तिथल्या पिकाच्या संदर्भातलं उदासीन भूमिका. तिथे त्यांच्या जवळ आहे, 50 किलोमीटर क्रॉस केलं की कोकण. हा भाग तरी 650 किलोमीटर लांब आहे. मग आणखीनच उदासीनता. ही उदासीनता घालवायची असेल, आज जेवढे आमदार दिसत आहेत ना त्यांना पहिल्यांदा झोपा, आमदारांना खासदारांना झोपा. उद्याच्या निवडणुकीमध्ये झोपवायचं काम करायचं, दुसरं काहीच काम करायचं नाही. 5 वर्षांनी यांचं लायसन्स एक्सपायर होतं. ते रिन्युएशन साठी आपल्याकडे येतात. ते रिन्यू केलं नाही तर काय, गाडी जमली ठिकाणी उभी राहिली. मग आपल्याला जंग लागू नये म्हणून नाचायला सुरुवात करतात. करा नाचा. ही जी उदासीनता आहे एक अत्यंत सुखा समाधानी असणारा प्रदेश हा हळूहळू हळूहळू आता असणारा दुःखामध्ये जायला लागलाय. पाण्याची पातळी ही सुद्धा आता 800 फुटावरती जायला लागलेली आहे. आपल्याला एक फार मोठा रोग लागतो. सांगत होते काय काय नावं घेते तुम्हाला माहित नाही, पण ह्या आमच्या रोगाचं काय नाव आहे तेवढं तुम्ही फक्त द्या, आम्हाला एवढंच सांगा.
म्हणजे मग त्याच्यावरती शोधता येईल काय औषध आहे का. आमचा रोग काही आहे, कोणी यावं टपली मारून जावं, विमान खाली घालवतो पुन्हा ताट होतो, पुन्हा दुसरा येतो टपली मारतो मी आपला ताट, पण मी वळून त्याचा हात पकडायला कधी वळत नाही. हा कुठला रोग आहे तो फक्त मला कळत नाही. हा रोग कुठला. मी नेहमी म्हणत असतो शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं बंद करा, आणि मरायचंच असेल ते एका आमदाराला घेऊन मरा ना. जो मरतो तो घेता की जातो, तो सुटतो, पण त्याच्या कुटुंबाचे हाल काय होतात. माझ्याकडे कोण आलं की मी उपोषणाला बसतो असं म्हणायला लागला तर मी आता त्याला म्हणायला लागतो, हे तुझ्याकडे 250 रुपये दिले, तो म्हणतो कशासाठी. म्हटलं 1 लिटर घासले आणि उरलेली लाकडं तुझ्या बाजूला घेऊन बस. जाता येताना तू जर मेलास तर कोणाला दुःख झालं तर ते घासलेट घेईल, लाकडं घेईल, तुला पेटून देईल आणि मग संप. करणार जो उठतो म्हणतो तुम्ही उपोषणाला बसतो, मी आत्महत्याच करतो. आणि हे औषध नाहीये. महात्मा गांधींनी उपोषणाचं हत्यार वापरलं ना, नाही असं नाही, पण किती दिवस करायचे हे त्यांनी ठरवलं ना. 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 35 दिवस, आणि तेवढी प्रॅक्टिस केली ना. आणि तुम्ही आता म्हणालात की हे महात्मा गांधींचं औषध मी वापरेन, ते सगळ्यांना माहित पडले. नवीन काय राहिले त्याच्यामध्ये. ब्रिटिशांना नवीन होतं ते. म्हणून महात्मा गांधीचं हत्यार ते चाललं त्यावेळेस. आता ते बोथट झाले. फक्त आमच्यासारख्याला त्रास. अमुक कार्यकर्त्याचा फोन, साहेब तो उपोषणाला बसलाय, त्याला भेट द्या. आणि अर्धा दिवस त्याच्या भेटीमध्ये नुसतं निघून. काय होतंय तर त्याला कलेक्टरही भेटायला येत नाही, तो तहसीलदारही भेटायला येत नाही, आणि त्या तहसीलदाराचा बाबू जाताना बघतो आणि म्हणतो जाऊ द्या. ही मानसिकता आपली बदललेली आहे. की निवडून दिल्यावरती अवलंबून राहणं ही जी आलेली आहे ही बदला. ते निवडून दिलेलं सांगितलं 5 वर्षांनी पुन्हा यायचंय की नाही यायचंय, ते यायचं आहे ना, मग हे सगळं करून घे. हे जर नाही झालं तर माझ्याकडे येऊ नको. आत्मानेने आपण असं जगायला शिकलो तर पूर्वीसारखी सुबत्ता ही आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, हे असं लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्या की आपण असं ही संत्रा परिषद घेतली. अधिकारी वर्गाने काय काय झालं पाहिजे, काय काय केलं पाहिजे याची असणारी मांडणी केली. त्याचा पाठपुरावा आपण करू. त्याचा पाठपुरावा केला जाईल, नाही असं नाही. एक परिषद घेतली आणि संपला असं नाही होणार. या फळाचं आयुष्य वाढवण्यासाठी
जे काही शीतगृह पाहिजे किंवा ते सुकू नये, त्याच्यातल्या घरातला असणारा जो काही ज्यूस आहे तो तसाच राहावा, रस तसाच राहावा, म्हणून बाहेरून त्याला असणारा जी काही कोटिंग द्यायची गरज असते त्याचा पाठपुरावा आपण करू. एक लक्षात घ्या की त्याच्यासाठी पुढाकार हा आपल्यालाच घ्यावा लागेल. अमरावतीमधली MIDC आहे ना, किती स्पिनिंग युनिट उभ्या राहिल्या तिथे? किती राहिले? किती स्पिनिंग युनिट उभ्या राहिल्या मागच्या 4 वर्षामध्ये? अमरावती मधले एकाची तरी आहे का? नाही ना. पाणी अमरावती, जमीन अमरावती, वीज अमरावती, कापूस अमरावती म्हणून, कामगार सुद्धा अमरावती म्हणून, फक्त मालक कुठंतरी वेगळा आहे. आणि मग उद्या आम्ही काय आंदोलन करणार की भूमिपुत्राला काम मिळालं पाहिजे. आणि जेव्हा भूमिपुत्राला शासनाने MIDC दिली, 7% सबसिडी दिली, मग आम्ही का नाही उभं केलं? मी ते आमदार खासदारांना विचारतो, अरे बाबा तुम्ही चोरला असतं तरी मला चाललं असतं. 100 कोटीचा प्रोजेक्ट तुम्ही 200 कोटी रुपयाचा दाखवला असता आणि उभा केला असता तरी चाललं असतं. 100 कोटी खाल्ले तरी चाललं असतं. पण या भागातल्या लोकांसाठी जी विकास निधी आली त्या विकासापासून आपण दूर राहिलो. उद्याची इथली असणार शीतग्रस्त कोणी उभी करायची? कोल्ड स्टोरेज कोणी उभं करायचं? मला 50 जण द्या, मी उभे करून देतो तुम्हाला. कोणी असेल 50 जण या, मी 50 इथे असताना कोल्ड स्टोरेज उभे करून देतो. पण मानसिकता आहे. उद्या असणारं या फळातलं त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी असणारं जे काही आहे, किंवा इथे मगाशी माझे अधिकारी सांगत होते की इथं असणारं सॉर्टिंग झालं पाहिजे, म्हणजे लहान मोठा छोटा एक्सपोर्ट क्वालिटी नॉन एक्सपोर्ट क्वालिटी असा जो आहे ते सेपरेशन करणार उभं करतायत. पण तुम्ही पुढे आल्याशिवाय होणार नाही ना. सगळ्याच गोष्टी शासनावरती अवलंबून चालत नाही. सगळ्याच गोष्टी इथे असताना शासनावरती सोडून चालत नाही. इथल्या खासदारबाईंनी रामदेव बाबाला सांगितलं असतं तर त्यांनी एक युनिट तरी टाकलं असतं. का हल्ली असताना रामदेव बाबांनी योगा सोडलेला आहे, फॅक्टऱ्या उभ्या करत चाललेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत स्थानिक मंडळी पुढे येत नाही, स्थानिक नेतृत्व पुढे येत नाही, तोपर्यंत त्या भागाचा विकास होत नाही हे आपण लक्षात घ्या. मी अमरावतीच्या MIDCचं उदाहरण याच्यासाठी दिलं कारण का एक टेक्सटाईल हब म्हणून उभा राहतो. आलंय कोण?
मोदीचे नातेवाईक आले. आता इथले सगळे मंत्री संत्री चोर आहेत. त्यांना असं वाटतंय की आपला असताना अनिल देशमुख होतोय की काय, म्हणून येऊ द्या मोदीची माणसं नातेवाईक, आपल्याला काय घ्यायचं. आणि म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून, आजच्या परिषदेच्या माध्यमातून आपण असणारे काही प्रश्न वेशीवरती आण, शासनाच्या पातळीवरती आहेत ती सोडवण्याचा आम्ही असणारा प्रयत्न करू, नाही असं नाही. पण या शास्त्रज्ञांचा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर स्थानिक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे, हे असताना लक्षात घ्या. मी काही जणांना विचारतो तेव्हा मला ते सांगतात, प्रकाश आमच्या बापदाद्यामध्ये कोणी असणारा खेळात ठोकलेला नाही, तुम्ही तर कारखाना टाकायला सांगताय. म्हटलं बापदाद्यांनी खेळात ठोकला नसेल तर म्हटलं कारखाना तर ठोकून टाक, तेवढी तर मानसिकता ठेव. हिंमत ही आपण केली पाहिजे. मुसलमान कसा हातगाडी घेतो, जे काही त्याला दिसलं ते हातगाडीवरती टाकतो. एका ठिकाणी कुठंतरी उभा राहतो चौकामध्ये आणि असा बोंबलतो की लोकांना असताना खरंच वाटलं पाहिजे आणि आपण त्याला विकत घेतो. त्याच्या उदरनिर्वाहासाठी तो असणारा करतो. हे तर आपल्याला असणाऱ्या आपल्या विभागाच्या विकासासाठी आणि स्वतःच्या असणाऱ्या उपजीविकेची साधना आहे, तिथं पुढे येणं गरजेचं आहे. अमरावतीमधली असणारी वंचित बहुजन आघाडीची जी टीम आहे त्यांना आपण असताना भेटलात की आम्हाला असताना अमुक करायचं आहे, आम्ही निश्चितपणे आपल्याला सांगू. उभं करण्यामध्ये आम्ही पूर्णपणे मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे असणारं. आत्ताचं जीवन हे असणारं आर्थिक जीवन आहे. जे बीजेपी RSS वाली येतात ना, धर्म 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 करत, त्यांना म्हणावं तुमच्या धर्माने आम्हाला असणारा संत्र्याचा प्रश्न सोडवून द्या. नाही का, धर्म एका बाजूला, आर्थिक प्रश्न दुसऱ्या बाजूला. आणि म्हणून परिषद आपण घेतली, प्रश्न वेटीस आपण टांगले. एक सरकारच्या दरबारी आहे असं समजून चालणार नाही. अर्धे प्रश्न सरकारच्या दरबारामध्ये आहेत आणि अर्धे प्रश्न आपल्या दरबारामध्ये आहेत, हे असणारं लक्षात. भुजेंद्र सिंग आपल्यातून निघून गेले, जे पहिले वक्ते होते ते पंजाबमधनं आहेत. ईबी त्यांच्या इथे असणारा होतो. ते आज असते तर त्यांना एक तुमच्यासाठी असणारा एक प्रश्न विचारला असता की किवी वरती फक्त वॅक्सिंग करणारे प्लांट किती आहेत, तेवढेच फक्त पंजाबमध्ये सांगा. दर 3 किलोमीटरवर दर 3 किलोमीटरवरती हे केवीला वॅक्सिंग करणारा असणारा एक प्लांट आहे. आणि म्हणून त्यांची स्थिती आपल्यापेक्षा चांगली. इतर गोष्टी आहेत की नाही असं म्हणत नाहीये, पण आपल्या इथला असणारा हा संदा स्टोअर करण्यासाठी हैदराबादला जातो अशी असणारी परिस्थिती आहे. इथलं मार्केट डेव्हलप करायचं असेल तर त्याच्याच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर हाही डेव्हलप झाला.
जे मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो त्या मूलभूत सुविधा सुद्धा इथे असणाऱ्या डेव्हलप झाल्या पाहिजेत आणि ते विकसित करण्याचं कामकाज हे स्थानिक मंडळीच्या हातातूनच त्या ठिकाणी होईल. तिथे सरकार आणि बाहेर असं कोणी करणार नाही. आणि एखादा असणारा संत्रा हब जर केलं त्या टेक्सटाईल हब सारखं तर अमरावतीपेक्षा बाहेरचाच व्यापारी आलेला दिसेल अशी परिस्थिती आहे. मग मी मागाशी म्हटल्याप्रमाणे भूमिपुत्राचं काय झालं, बोमाबोम कोण मारणार तर आम्हीच मारणार. ज्यावेळेस भूमिपुत्रासाठी काहीतरी केलं जात आहे त्यावेळेस भूमिपुत्र उदासीन राहून चालत नाही. तर त्या भूमिपुत्राने पुढाकार घेतला पाहिजे. तो पुढाकार आपण घ्याल आणि मी जसं म्हणालो की आम्ही पूर्णपणे आपल्याला मदत करायला तयार आहोत. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो.